पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि कर्मचाऱ्यांवर अनिश कुमार रामता यांना हात उचलून धक्काबुक्की करत आरेरावी केले। अनिश कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। या घटनेमुळे पेण मनसे आक्रमक झाले। अशा गुन्हेगार परप्रांतीयांची नांगी ठेचून पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना निवेदनाद्वारे केले। तसंच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांनी आरेरावी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय। हे निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र, पण रायगड जिल्ह्यातील जे मुंबईच्या अगदी लागूनच असलेला जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकाऱ्यांवर्गांवरती जर एखादा परप्रांतीय जो तिथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन CCTV कॅमेरे फोडून त्या अधिकारी वर्गावरती हल्ला करून मारहाण करतोय, ते इथपर्यंत जर यांची मजल होत असेल तर अशा या परप्रांतीयांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी। कारण पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील या पेण तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी जे उद्योग समूह आणि बरेचसे असे काही जे इथे व्यापारीकरण होत आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जर इथे वाढ होत असताना जर असे मुजोर UP बिहारचे जे परप्रांतीय वर्ग जर येऊन जर इथे अशा प्रकारचे हल्ले करत असतील आणि अशा प्रकारचा कुठलाही जर याच्यावरती जर हे लोक कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृतपणे असं जर कुठला जर प्रकार करणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला नक्कीच जसंच तसं उत्तर देईल। पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या वेळ जे ठिकठिकाणी जे पेण तालुका पेण शहरातील ठिकठिकाणी जे अनधिकृतपणे जे फेरीवाले असो किंवा जे काही उद्योग समूहाकरता कामगार आलेले आहेत परप्रांतीय, यांची तातडीने चौकशी करण्यात यावी। कारण बरेचसे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे परप्रांतीय इथे राहत असून आणि अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा परप्रांतीयांना आम्ही नक्कीच ठेचू, एवढं नक्कीच। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमरखेड शहरामध्ये नाथनगर येथील नालीमध्ये पडून नंदी बैलाचा पाय मोडल्याची घटना घडली। आस्था येथील सामाजिक कार्यकर्ते तसंच शहर काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर गोस्वामी आणि त्यांची मित्रमंडळी तिथून जात असताना नंदी बैलाचा पाय शहरातील नालीमध्ये गेल्यामुळे तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं। ते पाहिल्यानंतर ईश्वर गोस्वामी आणि त्यांच्या मित्रमंडळांनी गुरांची फिरती रुग्णवाहिका बोलवून त्या नंदी बैलाच्या पायावर उपचार केलेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। मागची बांधून आता म्हणजे मागचीच बांधून राहू दे, एक राहू दे। वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषी पवार यांनी तालुका कृषी अधिकारी सचिन साबळे यांना अनुदानासंदर्भात एक निवेदन दिलं होतं। या शेतकऱ्यांच्या आणि इतरही शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतातील पिकाचा अहवाल तयार करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी साबळे हे संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पिकाचा अहवाल तयार करत होते। शेतकरी बांधव त्यांचा व्हिडिओ शूटिंग करत होते। त्याचा राग मनात धरून तालुका कृषी अधिकारी सचिन साबळे यांनी पदाच्या गुरमीत राहून शेतकऱ्यांना चक्क मारहाण केली। कांबळे याच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी वाशिम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे डॉक्टर प्रमोद गंगावणे यांनी आणि इतर समाजसेवकांनी केले। या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई न झाल्यास जिल्हाभरातील कृषी कार्यालय फोडून टाकू असा धमकीवजा इशारा डॉक्टर प्रमोद गंगावणे यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। आणि कोणालाही तिथं बोलवा, जर याला जर ब्लॅकमेल करून जर समझोता लिहून घेत असतील विभागाचे सर्व कार्यालय फोडण्याची जबाबदारी डॉक्टर प्रमोद गंगावणे एकटा घेतील आणि जर याला तालुका कृषी अधिकारी म्हणलं तू बोलू नको घाणखोरा, मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली। ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते। मारहाण करून मला बुटाने मारलं, त्या लेटरने मारलं, खाली पाडलं आणि मलाच खोटे गुन्हे दाखल करीन अशी धमक्या दिल्या। महाराष्ट्रात शेतकऱ्याचा गरीब ब्रँड आहे आणि तो ब्रँडच राहणार। हे आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, ज्यांनी शेतकऱ्याच्या तोंडात पायातले जोडे मारलेत, शेतकऱ्याला प्रचंड शिव्या दिल्यात। विषय असा होता की ऋषी पवार नावाचे शेतकरी मस्टर निघाला नाही म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देतात आणि त्यानंतर ती बातमी लागती। हे तालुका कृषी अधिकारी महोदय त्या ठिकाणी जातात आणि त्यावेळेस हे ऋषी पवार त्या ठिकाणी शूटिंग करत असतात।
त्या शूटिंगचा राग मनात धरून ही प्रचंड मारहाण करण्यात आलेली आहे. माझं वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना, वाशिमच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना, वाशिमच्या पालकमंत्र्यांना सांगणं आहे की शेतकऱ्यासाठी नेमलेला, शेतकऱ्याच्या टॅक्स मधून नेमलेला एक त्याच्यासाठीचा सेवेकरी अशी ओळख असलेल्या तालुका कृषी अधिकारी यानंच त्या शेतकऱ्याच्या तोंडात जोडे मारलेले आहेत. त्यामुळं तुम्ही याच्यावर निलंबनाची कारवाई तात्काळ झाली पाहिजे आणि ती जर झाली नाही तर हा विषय राज्यभर खूप मोठा होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीची मगरुरी, अशा पद्धतीची मुजोरी आणि अशा पद्धतीचा माज शेतकरी खपून घेणार नाहीत असं मला त्या तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगायचंय. आणि सगळ्यांनी ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्यासाठी आपण राबलं पाहिजे, हे जरा ध्यानात घेऊन वागलं पाहिजे. हदगाव तालुक्यातील तळणी परिसरातील बामणी फाटा ते तळणी रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून चालू आहे. वाढत्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतामधील हळद, कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला इत्यादी पिकांवर धूळ साचते. या धुळीमुळे पिकं पिवळी पडतायत. धुळीमुळे पिकांची वाढ खुंटली. त्याच्यावर फवारणीचा खर्च वाया जातोय. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. हदगाव तालुक्यातील तळणी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकाची काय समस्या आहे या रोड बद्दल त्याला विचारू. काका तुमचं नाव काय? तुकाराम यशवंतराव तावडे, राहणार तळणी तालुका हदगाव. तर या रोड बद्दल ती माहिती अशी सांगतो मी की अतिशय त्रास आहे वाहनाला, मोटरसायकलला. किती वेळा असे गाड्या घसरून पडल्या या पाण्यामुळे, स्लिप झाल्या. हे काम काही लवकर होत नाही, हे शासनानं दक्षता घ्यावं. असं का? तरी तुम्हाला जाता येता काही वाहनाचा त्रास? भयंकर वाहनाचा त्रास आहे. धुरडा असं डोळ्यात आंधळे व्हायची वेळ आली असा धुरडा उठत आहे. आणि वाहनाची ट्रॅफिक काय जास्त आहे का या रोडला? भरपूर वाहन जास्त आहे. वाहन छोटे मोठे वाहन कोणते येतात? मोठे मोठे वाहन येतात, गाड्या येतात, जिबा येतात, 2 चाकी 4 चाकी हवे आहेत. हे रोड असा झाला आहेत मोठमोठे. आणि तुमचं काही शेती आहे काय काका? हा शेती आहे, आमची शेती आहे ना. कुठं आहे शेती? शेती रोडला खाली दत्तराव रामराव देशमुख. हा त्याच्यामुळे आमची पिकं मार बसायला दुर्ग्यानं पिकं चांगली येईना झाली, 2 वर्ष झाली. त्याच्यामुळे तुम्ही बुवा जरा असं लक्ष करा. आणि त्याच्या शासनाकडून काही पाहिजे की काय तुम्हाला? शासनाकडून काय आता जे दिलं ते पाहू बाबा. दिलं ते काही म्हणले का तुम्ही कधी? नाही, काहीच म्हणलं कोणापाशी काही सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही. नाही का? नाही ना, काही पण नुकसान व्हायला बुवा. असं तुम्ही बोलले काय? तळणीचे तळणीचे का? तुम्ही या रोडनं जाता येता की नाही? रोजच जातो इथून. काय तुमच्या 2 व्हीलर आहे 4 व्हीलर? 4 व्हीलर आहे. असं का? मग त्याचा धुळाचा काही? धुळाचा आता या शेतकऱ्याला त्रास होतच. ते जे दुर्डा उठून त्याच्या पिकावर बसते. असं का? बरं. तुम्ही कुठले का? तळणीचे का? काय ग्रामपंचायतला काय सदस्य वगैरे काय दिसायचे? माझी निवगा लॅब आहे. मला रोज या रोडनं जाणे येणे करावं लागते. तळणीचे निवगा त्या रोडला जाता येत आम्ही म्हणजे संध्याकाळचा मुलाखती उशीर होते 7-8 वाजता. तर त्यावेळेस टिप्पर जे आहेत खडकाचे टिप्पर रोज चालू राहतात. ते साईड पण देत नाहीत आम्हाला. कारण आमच्या घरी आमचे लेकरं बाळ आहेत ना, त्यांना पण समजाय बघते ना की बुवा याचे लेकरं बाळ आहात, याने हॉर्न मारलाय, साईड द्यायला पाहिजे. रात्रीचा टाइम राहते, माळावर चोर राहत त्या गडबडीत माणूस लवकर घराकडे यायचा प्रयत्न करते आणि हे साईड देत नाहीत. हे टिप्पर जे आहेत खडकाचे हे ते याला कोणी परवानगी दिली, काय दिली, याने कोणाला दाखवायला पाहिजे ना. यांचं काही तसं नाही. कोणाला तरी एखाद्या नेत्याला धरून पैसे देऊन समजा काहीतरी काम चालू आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. हे चाललंय कंटेनरला बी विचारा दुवायचं, कोणाचं काय पैशाचं घेणं देणं आहे का? गावामध्ये कसं आहे, आपण नागरिक आहोत, आपण आपले 2 पैसे कमवायला लेकरं जगवासाठी काम करत असतो. पण जे मोठे जे वाहन आहेत ते आम्हाला कदापि साईड देत नाहीत. आम्ही 2 व्हीलर घेऊन रोज फिरतो. आम्ही दुकानला जाणं येणं किंवा मधात काही काम, लेकरू बिमार राहते, मुलगा काय यावं लागते फास्ट, त्याचे साईड कशी देत नाहीत आम्हाला. आणि आता तरी बरसातीमध्ये एवढा चिखल होता की आमची गाडी घसरून पडायची. असं का? तुमच्या गावातून काही या रोड बद्दल काही ग्रामपंचायतनं काही केले 100 खेप कंप्लेंट केलेली आहे. तहसीलदाराला अर्ज दिलेला आहे शंकरराव, सगळ्याला असं केलेलं आहे. पण कोणी आता आपण काय करणार? हो ना, सामान्य माणूस काय त्याच्या जागी आपला उतरून 2-4 रट्टे सांगायला लागले टिप्पर वाल्याला. त्याचं लिंक राहते मोठी, म्हणजे आपल्याला पुन्हा वावर काय लागतं यायला भांडणं केली. तर हे दुसरं म्हणणं एवढंच आहे की बुवा लवकर नागरिकाला त्रास देऊ नका, रोड लवकर करून द्या आम्हाला. बाकी काय विषय? चांगली गोष्ट आहे तुमची. तुमचं काय नाव आहे? माझं नाव शंकर तुकाराम तावडे, मी तळणीतला रहिवासी आहो. इथं निवगा टोळीला मला दररोज अपडाऊन करावं लागते. तुम्हाला सांगतो इतका धुड्याचा त्रास आहे, डोळ्यामध्ये धुड्या जाते
आणि 2-3 वर्ष झाली रोड काय होईन झाला. किती वर्षापासून काम चालू आहे? पपयाचं काय खरं नाही. 2-3 वर्ष झाली नुसता दुड्डा आहे. हा. बरसातीमध्ये तर कमीत कमी आमच्यातले 25 लोक पडली. काही लोकांचे तर हातही फ्रॅक्चर झाली. बरसात मध्ये तर गाडी चालवता येणार नाही. चालवताच येत नाही. इतकी- अचानक जर पाऊस झाला तर कसं आहे नाही लईच अवघड आहे. लईच अवघड आहे. हा. आणि शासनानं काय करायला पाहिजे, लवकरात लवकर हा रोड करायला पाहिजे. लोकांना खूप त्रास आहे, शेतकऱ्याला त्रास आहे. हा. शेतकऱ्याची पिकं तुम्हाला सांगतो, तुम्ही अक्षरशः आता प्रत्यक्ष जाऊन पाहिले आता हा. किती नुकसान आहे. हो ना. फवारलं तरी काही फरक पडत नाही. नुसता दुड्डा त्याच्या कापूसीचा कोणी येईन झालं, हो ना. त्याच्या हळदीवर दुड्डा, त्याच्या गव्हावर दुड्डा, हम्म. त्याच्या प्रत्येक मालावर दुड्डा आहे. हम्म. आणि फवारून काय फरक पडून झाला, असं का? त्याच्या उत्पन्नात घट व्हायला लागली. म्हणजे शेतकऱ्याची भरपूर नुकसान आहे समजा. शेतकऱ्याची अतोनात नुकसान आहे. आणि आमच्यासारख्या नागरिकाच्या तर डोळ्यात दुड्डाच चालला. त्याच्यामध्ये तुमचे आरोग्य धोक्यात. आमचं तर आरोग्य धोक्यात आहे हो. पण या शेतकऱ्याचं किती अवघड आहे. हो ना. आणि रोड केव्हा होते हेच आम्हाला असं कळून झालं. 2-3 वर्ष झाली काही रोड होईन झाला अजूनही. काय नुसती गिठी टाकतात आणि दुड्डा, दुसरं काहीच नाही तुम्ही त्याच्यात. कोणले का? मी तळणीचाच आहे, सुदर्शन प्रभाकर तावडे. हा. तळणीचाच रहिवासी आहे. हे जवळजवळ 2 वर्ष झाली रोडला खतून ठेवून, हा. काहीच नाही. 10 लोक पडले असतील आतापर्यंत रोजचे, हा. दररोजचे. आणि लोक म्हणाले मग ते ठेकेदाराला फोन लावला, ठेकेदार म्हणजे दारू पिऊन पडली. म्हणजे दारू पिऊन 10 माणसं पडतात का हो? हो ते हा? ठेकेदाराला फोन लावला आम्ही, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं, सगळीकडे निवेदन दिले, काहीच होईना. हा. हा, सांगून कदरलो आम्ही आता. आणि दररोजचे 10 माणसं पडायली की म्हणाली त्याच्यातली दारूच पिऊन होती म्हणे. 10ला 10 दारू पिऊन असतात का हो? नाही हा? 10 नसतात. 2-3 असतील हे दारू पिऊन. अहो दिवसा हाताला हाता लागलेला आहे. मी 2दा पडलो तिथे. असं का? मी हाताला लागलेला आहे, अजूनही बी हात दुखते मग. 2दा पडलो, एकदा नाही. आणि संध्याकाळचे असे वाहने चालते, एक साईडनं वाहन रस्ता दिला काढून, हो. वरचा रस्ता बंद केला आणि खालचा आता जायचा याचा एकच रस्ता असल्यावर जाय कोणी माणसानं. हो. आणि समोरून वाहन आले की आमच्या मोटरसायकलचा लाईट कमी, हा. ते समोरचा वाहन तोंडावर आले की आमच्या तोंडावर उजेड पडला की आम्हाला पुढचं काही दिसतच नाही. आणि तेच उलटे म्हणतात आम्हाला साईड दिली नाही म्हणतात. आता मोटरसायकलवाल्यांना साईड द्यायची राहते की मोठ्या वाहनांना द्यायची राहते? अशी भरपूर नागरिकांची समस्या आणि आहे. तुम्हाला सांगतो आम्ही या नेत्यालाच गावाच्या कदरलो, किती खेप सांगून कदरलो. गावातले नेते असतील ना भरपूर. त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. हा. त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. पण आमच्या घरी कार्यक्रम, आता आम्ही दररोज गावातले लोक बरेचसे येणं जाणं करतात, तर पाणी नाही, काहीच नाही. हा. आणि त्याच्या घरी साध्या कोणता बैठकीचा जरी कार्यक्रम असला की पाणी टाकायला होतं ठेकेदाराला. हा, मला या त्याचं गाव- फोनवर काम होती. गाव तर भरपूर मोठं दिसायला. गाव सगळं राख लावली या गावाची, काय सांगावं तुम्हाला. हा, बेजा निधी आलता, आतापर्यंत 9 कोटी रुपये आले. ग्रामपंचायतला रुपया दाखविला नाही. तुम्हाला तो काहीच विकास नाही. हा. त्या स्मशानभूमीमध्ये येऊन पहा, 2.5 लाख रुपये उचलले स्मशानभूमीचे, असं आणि का? काहीच काम केलं नाही. माझ्याजवळ पेपर हात. म्हणजे हा काम तुमच्या इकडले खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, यांचं काही. अरे काहीच नाही. ते म्हणाले निधी झाला नाही म्हणाले. आता काय करावं आम्ही तरी आता. आता उद्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते निवडणूक काहीच नाही. आल्या. आता ते पलटीच मारायचं होय. तुम्हाला सांगतो आता, हे कदरली लोक आमच्या इकडे. असं हा, का? सगळे लोक कदरली. सांगून कदरलो आम्ही. असा आमचं ऐकाय तयार नाही कोणी, आणि काहीच नाही. न्यूज मराठी प्रतिनिधी दयानंद गायकवाड. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1ली ते 5वी पर्यंत असणाऱ्या वर्गात 81 विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणी 2 शिक्षकांची नियुक्ती असताना देखील गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून केवळ एकाच शिक्षकावर सर्व वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. गावातील पालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे 8 दिवसात शिक्षकांची तात्काळ भरती करावी, अन्यथा जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, असं पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी. मी आज या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, गेल्या ऑक्टोबर 2025 पासून जिल्हा परिषद शाळा वाळकी बुद्रुक या ठिकाणी त्यावेळेस माझ्या गावामध्ये 2 शिक्षक होते. परंतु त्याच्यामध्ये एका शिक्षकाने सविच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची त्या ठिकाणी लॉंग स्टे मध्ये बदली झाली. त्या बदलीच्या नंतर माझ्या गावामध्ये एका शिक्षकाची फक्त त्या ठिकाणी नियुक्ती झाली. तर ऑक्टोबर 2025 पासून माझ्या गावामध्ये शाळेमध्ये वर्ग आहेत 1 ते 5, विद्यार्थी संख्या आहे 81. तेव्हापासून आजपर्यंत केवळ एका शिक्षकावर माझ्या गावची शाळा चालत आहे. याबाबत मी संबंधित शिक्षण विभागाशी वेळोवेळी फोनद्वारे
व तोंडी सुद्धा मी 2 शिक्षकाची मागणी केलेली होती, परंतु त्यामध्ये अजून सुद्धा शिक्षण विभागाने लक्ष घातलेलं नाही आणि मला माझ्या शाळेला शिक्षक सुद्धा या ठिकाणी दिलेला नाही. मी काल परवा म्हणजेच 12/1/2026 ला शिक्षकाची मागणी अतिरिक्त शिक्षकाची मागणी केलेली आहे, परंतु त्यामध्ये इतर ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचं गाव जे आहे वाळकी बुद्रुक हे आष्टी केंद्रामध्ये येत आहे आणि आष्टी केंद्राचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देणं आम्हाला गरजेचं वाटते. एवढीच मी या ठिकाणी कळकळीची मागणी करतोय. 2 किंवा 3 दिवसामध्ये मला कायमस्वरूपी शिक्षक जर नाही मिळाला तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व माननीय जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे मी लेखी स्वरूपाची मागणी तर करणारच आहो, परंतु या 8 दिवसामध्ये मला जर कायमस्वरूपी शिक्षक नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण समितीची पूर्ण सदस्य, अध्यक्ष आणि पूर्ण टीम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमधील जे 81 विद्यार्थी आहेत त्या 81 विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. ही मी या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला इशारा देत आहोत. प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे पॅनल निवडून आले. माजी उपमहापौर मनोज काटेकर आणि त्यांची पत्नी वंदना काटेकर निवडून आल्यानंतर माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दंड ठोपटत जल्लोष केलाय, तर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय साजरा केलाय. या ठिकाणी जो मतदारांनी विकासाला कौल दिलेला आहे, विकासाला महत्त्व आहे, झुंडशाहीला नकारलेलं आहे. सामान्य जे मतदार आहेत त्यांनी या ठिकाणच्या विकासाला महत्त्व देऊन आम्हाला विजयी केलेले आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणची एक भिवंडी शहरातील ज्या काही चुरशीच्या निवडणुका होत्या त्यामध्ये ही निवडणूक होती. या ठिकाणी भाजप तुमच्यासोबत असताना तिथे काही भाजपची बंडखोरी झाली होती. नक्की काय सांगाल? तुम्ही पराभव जो केला नक्की कोणाचा? ही जो पराभव केलेला आहे तो दादागिरीने मस्तीचा केलेला आहे आणि त्यांनी मस्ती जे केलेली त्याचा पराभव केलेला आहे. आणि आजचा जो विजय आहे तो आमच्या मतदारांनी, सामान्य मतदारांचा आम्हाला विकासाला कौल दिलेला आहे, उमेदवाराला महत्त्व दिलेलं आहे. मतदान करताना त्यांनी शुद्धपणा दाखवलेला आहे. त्या मतदारांच्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद वाटते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आलाय. यावेळी मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी देखील आनंद व्यक्त करत डान्स केलाय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा आनंद आहे, मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन सुद्धा चमत्कार करू शकले नाहीत, असा टोला राजेश बकाने यांनी लगावलाय. विकास करणाऱ्या पार्टीला राज्यातील जनतेनं भरभरून मतदान केलंय. भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलंय, अशी प्रतिक्रिया बकाने यांनी दिली आहे. की महानगरपालिकेचा जो आता निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे पाहून एकंदरीत असं वाटतंय की लोकांनी विकास करणाऱ्या पार्टीला मतदान केलेलं आहे. विकास करणाऱ्या पार्टीला मतदान करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढवण्याचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे. आणि लोकांना माहिती आहे, ये जनता है सब जानती है की कोण विकास करेल आणि कोण नाही. राहिला मुंबई महानगरपालिकेचा विषय, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन सुद्धा चमत्कार करू शकले नाही. फक्त मुंबईमध्ये एवढंच झालं की 2 भाऊ एकत्र आले, याचा आम्हाला आनंद झाला. आणि त्या ठिकाणी मुंबईला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने विकास केलेला असल्यामुळे लोकांचा विश्वास हा महायुती सरकारवर आहे. चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवलाय. गट अ मधून मनीषा बोबडे यांनी माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांचा पराभव केलाय. गट ब मधून काँग्रेसचे उमेदवार अजय बलकी विजयी झालेत. गट क मधून प्रतीक्षा येरगुडे यांनी 2 वेळा महापौर राहिलेल्या राखी कांचलरवार यांचा पराभव करून लक्षवेधी यश मिळवलंय.
तसंच जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख हे 2000 पेक्षा अधिक मतांनी निवडून आलेत. विजयानंतर बोलताना पप्पू देशमुख म्हणालेत की भ्रष्टाचार विरोधात आम्ही लढलेली लढाई जनतेनं मतदानातून शिक्कामोर्तब केले. प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास सेना शेकाप यांच्या आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. गट अ मधून सौ मनीषा विलास बोबडे यांनी माजी नगराध्यक्षा सौ सुनीता वीरेंद्र लोढिया यांचा पराभव केलेला आहे. गट ब मधून आमचे नवखे उमेदवार काँग्रेसचे श्री अजय निलकंठराव बलकी यांनी सुद्धा दणदणीत विजय मिळवलेला आहे. क गटातून या ठिकाणी सौ प्रतीक्षा अक्षय एरगुडे या तरुण महिलेने माजी महापौर 2 वेळा माजी महापौर आलेल्या सौ राखीताई कंटेलावर यांचा पराभव केलेला आहे. आणि गट ड मधून मी स्वतः जवळपास 2400-500च्या लीडनं या ठिकाणी निवडून आलेलो आहे. हा या ठिकाणी या वडगाव प्रभागातील जनते प्रेम चॅनलवर आहे माझ्या, त्याचा विजय आहे. आमच्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे जनविकास सेनेचे त्यांनी जे अहोरात्र मेहनत घेतली त्यांचा हा विजय आहे. या प्रभागातले दोस्त मित्र जे आहेत आमचे आणि अनेक ठिकाणी पडद्याच्या आडून काम करणारे लोक जे आहेत त्यांचा विजय आहे. हा आमच्या कामाचा आणि जनतेच्या प्रेमाचा विजय आहे असं मला वाटते. सोबतच प्रत्येक माणसानं ज्या ठिकाणी ज्याने कष्ट घेतले त्याचा हा विजय आहे. आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई आम्ही लढत होतो त्याच्यावर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. हेच प्रश्न विचारणार होतो किंवा वेळ. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खासदार नारायण राणे यांनी अभिनंदन केलंय. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्या संदर्भात महायुतीची बैठक झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इथल्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पत्रकार मित्रो, आजची पत्रकार परिषद आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संबंधी बोलवलेले आहे. या विषयावर बोलण्या अगोदर मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जो विजय मिळवला आहे त्या विजयाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अमित साटम मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी अभिनंदन करतो. यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिलाय त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे महायुतीतर्फे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत. दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली. त्या अगोदर तुम्हाला सांगावंसं वाटतं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे आदेशामुळे आम्ही घेत आहोत. आमचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र निवडणूक ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 50 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 100 आहेत.
इथेही आम्ही विरोधकांचा धुव्वा उडून आम्ही विजय मिळवणार. जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट आम्ही कसा केला, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्याच बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे. विमानतळ हा आम्ही सुरू केलाय. विरोधकांनी विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते, तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळाचं काम पूर्ण करून विमानही वाहतूक सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य विभागात सगळ्याच बाबतीत आम्ही भरीव असं काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. आम्ही केलेल्या कामामुळे जनतेला जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे. दरडोई उत्पन्न मी आलो 90 साली तेव्हा 35,000 होतं, आता ते 2,60,000 पोचलंय. याचं श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही. शाळा, कॉलेज या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा 1% पण सहभाग नाही. विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा, कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत. आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टींसाठी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते, नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो. आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे, सेवा आहे जनतेची, आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तू काय बोलायचं? हा, ऍड कर. थोडंसं त्यामध्ये ऍड करतो. आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, समन्वय बैठक. आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलंच, पण या सगळ्या निवडल्या आहेत. आणि यामधनं जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत, ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटप जिल्ह्याची वर्षा आणि मग तो तुमच्यासाठी उद्यानंतर ओपन होईल. आपल्याला काय विचारू शकता? आमचं इथे संपलं. आज रात्री होईल किंवा उद्या सकाळी? आज रात्री आम्ही उशीर होईल, उद्या सकाळी आम्ही प्रेस घेऊन आम्ही सांगू. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.